नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 26 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये डॉक्टर आलेले असतात. आता डॉक्टर मॅडम म्हणतात की डॉक्टर अश्विनी यांनी तुम्हाला सांगितलंच असेल की आज आपण अन्नपूर्णा मॅडमच्या बाबतीत एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहोत. तर कल्पनाताई म्हणतात हो. प्रतापराव म्हणतात पण डॉक्टर यामध्ये काही रिस्क वगैरे नाही आहे ना. तर डॉक्टर म्हणतात हे बघा, त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर आपण रिस्कही घ्यायलाच हवी. आणि म्हणतात की घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हा एक्सपेरिमेंट पूर्णपणे टाळावा इतका रिस्की नक्कीच नाही आहे. आणि तुम्ही सर्वजण डॉक्टर या नात्याने माझ्यावरती विश्वास ठेवा. असं जेव्हा डॉक्टर म्हणतात तर अस्मिता म्हणते की डॉक्टर, आमचा ना तुमच्यावरती खूप पूर्ण विश्वास आहे आमचा. आणि म्हणते की चला आता आपण पूर्णाजींच्या रूममध्ये जाऊ. म्हणून आता सगळेजण आहेत ना सुभेदार पूर्णाजींच्या रूममध्ये जातात. आता बघा इकडे पूर्णाजी जे आहेत तर ते जप करत असतात आणि आता जप करत बसलेले असतात. त्यानंतर सगळेजण त्यांच्यासमोर येतात आणि आता अश्विन सांगतो की पूर्णाजी अगं हे बघ या ना डॉक्टर सरिता आणि या ना आज तुला भेटायला आल्यात म्हणून. आता असं सांगितल्यानंतर लगेच असं पूर्णाजी म्हणतात की अरे नमस्कार म्हणून. आता आणि म्हणतात की आजही आपण गप्पाच मारायच्या आहात का. त्या डॉक्टर म्हणतात की हो. आणि म्हणतात कशा आहात तुम्ही. पूर्णाजी म्हणतात मी खूप छान आहे. आता तिथे डॉक्टर बसतात म्हणजेच पूर्णाजींच्या अगदी जवळच बसतात. आता डॉक्टर म्हणत असतात की हो आजही आपण गप्पाच मारणार आहोत पण चालेल ना तुम्हाला. डॉक्टर म्हणतात हो. पूर्णाजी म्हणतात हो चालेल ना, तुमच्याशी बोलून ना मला बरं वाटतं असं पूर्णाजी सांगत असतात. पुढे आपण पाहतोय की डॉक्टर म्हणतात बरं अन्नपूर्णा मॅडम मला एक सांगा, ही तुमची नात तन्वी बरोबर ना. आता ना डॉक्टर ते ना पूर्णाजींना अनेक प्रश्न विचारून ना पाहत असतात, त्यांची टेस्ट घेत असतात. तर पूर्णाजी म्हणतात हो ही तन्वीच आहे. तर आता डॉक्टर मॅडम म्हणतात बरं आता या सांगा या कोण आहेत. तर पूर्णाजी म्हणतात ही माझी सून कल्पना आहे म्हणून. काय हो तुम्हाला काही माझ्या स्मरणशक्तीची परीक्षा घ्यायची आहे का असं पूर्णाजी म्हणतात. आणि पुढे म्हणतात थांबा तुमचा पेपर आहे ना मी आत्ता सोडवून देते. आता म्हणतात की हा माझा मुलगा प्रताप आणि ही माझी मुलगी हा अश्विन माझा नातू आहे. आणि त्यानंतर सांगतात की ही अस्मिता माझी नात आहे आणि ही कल्पना माझी सून आहे. मग आता डॉक्टर मॅडम म्हणतात सायलीकडे बोट करून बरं मला पुन्हा यांचं एकदा नाव सांगाल का. पूर्णाजी म्हणतात अहो परत तेच काय विचारताय. ही तन्वी माझी नातसून पण आहे आणि माझी नात पण आहे असं सांगत असतात. आता त्या मॅडम म्हणतात बरं अन्नपूर्णा मॅडम तुम्हाला अर्जुनच्या बायकोचं नाव आठवतं का हो. तर पूर्णाजी म्हणतात हो अर्जुनच्या बायकोचं नाव सायली आहे आणि खूप छान आहे असं सांगायला लागतात. मग आता डॉक्टर मॅडम म्हणतात की बरं मग आता सायली कुठे आहे. तर पूर्णाजी म्हणतात अहो तिचे वडील ना आजारी असतात ना म्हणून त्यांना घेऊन ती मुंबईला गेली आहे. आता सगळ्यांना तर खूप आश्चर्य वाटत असतं पूर्णाजींचं. आता डॉक्टर मॅडम म्हणतात बरं तुम्ही मला ना थोडंसं सायलीचं वर्णन करू शकता का, म्हणजे ती कशी दिसती वगैरे. तर पूर्णाजी बघा बराच वेळ एकतर विचार करतात. आता डॉक्टर मॅडम म्हणतात अन्नपूर्णा मॅडम सांगताय ना. तर पूर्णाजी म्हणतात आता घरातल्याच मुलीचं काय वर्णन करणार, आमची सायली ना छानच आहे असं पूर्णाजी सांगत असतात. सगळेजणांना खूप आतुरतेने वाट बघत असतात की पूर्णाजी काय बोलते म्हणून, पण पूर्णाजी काही रिॲक्टच होत नाहीत. आता डॉक्टर मॅडम प्रियाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात हे बघा या मुलीला तुम्ही ओळखतात का. आता पूर्णाजींना तो फोटो पाहून इतका त्रास होतो, अक्षरशः त्या फोटो घेऊन येत ना खूप म्हणजे असं चिडतात आणि तो फोटो फेकून देतात आणि म्हणतात का दाखवलात तुम्ही मला हा फोटो, मला खूप त्रास होतोय, जा द्या फेकून हा फोटो असा काहीच पूर्णाजी म्हणायला लागतात. आता डॉक्टर मॅडम म्हणतात बरोबर ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही पहिल्यांदा शांत हो आणि मला एक गोष्ट सांगा तुम्हाला कसं माहिती की ही मुलगी चांगली नाही म्हणून. आता पूर्णाजी बघा काही बोलत नसतं, त्यांना खूप त्रास होत असतो. डॉक्टर मॅडम म्हणतात तुम्ही ओळखता का तिला, तुम्हाला माहिती का की ती मुलगी कोण आहे म्हणून. तर ही पूर्णाजी काहीच बोलत नाहीत, फक्त म्हणतात की तो फोटो आहे ना तो फोटो फाडून फेकून द्या, मला ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे, मला नको आहे ती माझ्या घरात, माझ्या डोळ्यासमोर नको आहे. डॉक्टर मॅडम म्हणतात ठीक आहे अन्नपूर्णा मॅडम तुम्ही चिडू नका, मी तुम्हाला सहज विचारलं. प्रतापराव म्हणतात पूर्णाई जरा शांत हो बरं. आणि आता प्रतापराव म्हणतात की कल्पना तिला पाणी दे बरं. आता कल्पना ते बाहेर जातात पाणी घेऊन येण्यासाठी. आणि आपण पाहतोय की सगळे सुभेदारांना आता टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणते पूर्णाजी पाय अजिबात खाली घेऊ नकोस, खाली पाणी सांडले ना मी विमलताईला सांगते हा सगळं साफ करायला असं म्हणून. आता सायली पण तिथून निघून जाते कारण पूर्णाजीने जो काही फोटो फेकून दिलेला असतो ना त्यासोबत पाणीचा ग्लास सुद्धा खाली पडलेला असतो. आता डॉक्टर मॅडम म्हणतात बरं डॉक्टर अश्विन आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात का. बरं अन्नपूर्णा मॅडम मी जरा येऊ का. तरी पूर्णाजी काहीच बोलत नाहीत. डॉक्टर मॅडम
मॅडम म्हणतात आपण परत एक दोन दिवसांनी भेटूयात हां असं म्हणून आता डॉक्टर मॅडम आणि अश्विन बाहेर चाललेले असतात. अश्विन म्हणतो पूर्णाजी तुला काही लागलं तर मला सांग हा. आता अस्मिता म्हणते हो पूर्णाजी मलाही हाक मार्ग तुला काही लागलं तर. म्हणून सगळेजण आता सुभेदार फॅमिली बाहेर निघून जातात आणि पूर्णाजी आतमध्ये एकटे असताना विचार करत बसलेले असतात. सायली आता विमलला सांगते विमल ताई तिथे नाही ग प्रियाचा फोटो पडला आणि पाणी सांडले तेवढं पुसून घ्या. आता विमल जाते पूर्णाजींच्या रूममध्ये. आपण पाहतोय की अश्विन म्हणत असतो डॉक्टर सरिता पूर्णाजीला प्रियाचा फोटो दाखवल्यानंतर ती खूपच अपसेट झाली होती हो आणि म्हणतो की ही मुलगी खूप वाईट आहे असंही पूर्णाजी म्हणाली. याचा अर्थ काय असेल? प्रतापराव म्हणतात डॉक्टर म्हणजे पूर्णाईने प्रियाला ओळखलं असेल का? काय झालं असेल नक्की? आता डॉक्टर मॅडम म्हणतात हे बघा अगदी नावाने ओळखलं नाही कारण ही मुलगी कोण आहे असं विचारल्यानंतर अन्नपूर्णा मॅडमचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे त्यांना नक्की सांगता येत नव्हतं. पण ही मुलगी चांगली नाही आहे हे त्यांना नक्कीच आठवत होतं. आता अशा परिस्थितीमध्ये काय करावं तर हा प्रश्न असतो. तर डॉक्टर म्हणतात आणि ही एक ना खरंच चांगली खून आहे आणि याचाच अर्थ हळूहळू ना त्यांची प्रगती होतीये. आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे डॉक्टर आता पूर्णपणे लवकरच बरं वाटेल ना? डॉक्टर म्हणतात की हे बघा मिसेस सुभेदार आपण स्टेप बाय स्टेप आहे ना पुढे जाऊयात. आज जेव्हा आपण प्रियाचा फोटो त्यांना दाखवला ना त्यावेळेस अन्नपूर्णा मॅडम रिॲक्ट झाल्या आणि हळूहळू ना आपण तिचा विषय काढून ती कशी वाईट होती ना आणि तिने तन्वी बनण्याचं कसं खोटं नाटक केलं ना तर हे सगळं आपल्याला त्यांना सांगायला हवं आहे. आणि खरं बघायला गेलं तर तन्वी अजूनही सापडलेली नाही हे आपण सगळं त्यांना सांगायला हवं. अस्मिता म्हणते पण पूर्णाजीला सगळं आठवेल ना हो? तर डॉक्टर मॅडम म्हणतात हो आठवेल आणि आपण आपल्या बाजूने सगळे काही प्रयत्न करूयात ना. आता असं म्हटल्यानंतर अश्विनला सुद्धा ही गोष्ट पटते. कल्पनाताई म्हणतात मला तर वाटायला लागलं होतं की आता पूर्णाईंचं पुढे काय होईल आणि खरं सांगायचं म्हणजे ना अर्जुन सायली आणि अश्विन या तिघांकरता हे सगळं ना खूपच कठीण होत चाललंय हो. आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर मॅडम म्हणतात की हो मला अंदाज आहे या सगळ्या गोष्टींचा पण तुम्ही ना काही काळजी करू नकात आणि आपण खरं म्हणजे राईट ट्रॅकवरती आहोत. त्यामुळे ना आता इथे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. बरं डॉक्टर अश्विन मला ना खूप पेशंट्स आहेत तर मी निघू का? अश्विन म्हणतो हो मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. हो म्हणून अश्विन डॉक्टर मॅडमना घेऊन बाहेर जातो. आता डॉक्टर गेल्यानंतर कल्पनाताई म्हणत असतात चला दिवस पावला म्हणजे त्या डॉक्टरांच्या मदतीने पूर्णाजींना लवकर बऱ्या होतील. सायली म्हणते पण आज पूर्णाजींना किती त्रास झाला प्रियाचा फोटो पाहून पूर्णाजींना किती त्रास झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलंच ना. प्रतापराव म्हणतात नाही त्रास झाला हे खरं आहे पण आता त्याला काही इलाज नाही आहे आणि म्हणतात की आणि काय आहे ना की पूर्णाईची स्मृती परत येणं हे महत्त्वाचं आहे. आता कल्पनाताई म्हणतात की हा तर अर्जुन आणि सायलीच्या बाळाचा पायगुण आहे. सायलीने गुड न्यूज दिली आणि सगळ्या गोष्टी कशा चांगल्या व्हायला लागल्या. इतक्यातच अर्जुन येतो बायको बायको म्हणून जोरजोरात हाक मारत. प्रतापराव म्हणतात काय रे अरे तू प्रतिमाच्या घरी जाऊन आलास सुद्धा? अर्जुन म्हणतो यस डॅड आणि बघा ना मी काय आणलंय. बायको हे बघ तू उभी का बस 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 म्हणतोय ना म्हणून जाता सायलीला बसवतो आणि म्हणतो हे बघ मी तुझ्यासाठी निशिगंधाची फुलं आणली तात्याकडून म्हणून ना निशिगंधाची फुलं असं सायलीच्या समोर धरतो. सायलीला ती फुलं बघता क्षणी खूप आवडतात. अस्मिता म्हणते अरे वा या निशिगंधाच्या सुगंधाने आता तुला बरं वाटतंय का बघूयात हां सायली. असं म्हटल्यानंतर सायली आता त्या फुलांचा वास घेते आणि तिला इतकी ती फुलं आवडतात तिचा नशिया सगळा निघूनच जातो आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सगळे सुभेदार सुद्धा खुश होतात. आणि आता सायली म्हणायला लागते हो हे खरंच मला ना खूप छान वाटतं या फुलांच्या सुगंधाने खूप छान वाटते असं सायली म्हणायला लागते. अर्जुनचा तर आनंदच मावत नसतो. आता सायली म्हणते मला ना खरंच खूप प्रसन्न वाटते मला ना मळमळत सुद्धा नाही आहे. सगळेजण खुश होतात आणि आपण पाहतोय अर्जुन तर ना उड्याच मारायला लागतो येस 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 करून आणि म्हणतो की फायनली हिचा ना नशिया गेला. प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे हिचा इतकी एवढी धावपळ केलीच आणि प्रतिमाकडून एवढी फुलं घेऊन आलास तर रामबाण उपाय ठरला हा तो असं हे प्रतापराव म्हणतात आणि म्हणतात की ग्रेट आहेस तू ग्रेट आहेस. आता लगेच कल्पनाताई म्हणतात मग मुलगा कोणाचा आहे? आता लगेच प्रतापराव म्हणतात कोणाचा आहे? माझा. अजून परत कल्पनाताई रागाने बघायला लागतात तर लगेच म्हणतात की नाही तुझा मुलगा आहे हां. सगळेजण हसत असतात कारण कल्पनाताई म्हणतात ना अर्जुन मुलगा कोणाचा आहे? माझा आहे म्हणून. आपण पाहतोय अस्मिता लगेच म्हणते एक मिनिट पण हा काय योगा आहे? नाही प्रतिमा त्याला पण निशिगंधाच्या फुलासाच्या सुवासाने बरं वाटायचं आणि आता सायलीला पण सेम त्याच वासाच्या सुगंधाने बरं वाटतंय असं कसं काय बरं होऊ शकतं? आता असं म्हटल्यानंतर बघा कल्पनाताई म्हणतात की असं म्हणतात की आईची प्रेग्नन्सी जशी जाते ना तशीच मुलीची सुद्धा जाते म्हणून. अरे पण इथे प्रतिमा आणि सायलीचा काहीच नातं नसताना ह्या दोघींना सुद्धा एकाच गोष्टीने कसं काय फरक पडला असेल बरं असं या कल्पनाताई म्हणत असतात. आणि बघा आता खरंच हा प्रश्न सगळ्यांना पडलेलाच असतो. इतक्यातच आहे ना अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन म्हणतो अरे आत्याचाच फोन आहे आणि म्हणतो हा त्या बोल ना म्हणून व्हिडिओ कॉल केलेला असतो. प्रतिमा त्या म्हणतात अर्जुन
सायलीला निशिगंधाच्या सुवासाने बरं वाटलं का रे? अर्जुन म्हणतो अरे हो, म्हणजे एकदम एकदम तिला बरं वाटलं, ती ना एकदम परफेक्ट झाली, हे बघ बोल तिच्याशीच. सायली म्हणते प्रतिमा त्या खरंच खूप आभार हां. आणि पुढे म्हणते की मला ना खरंच खूप छान वाटतंय, मन अगदी प्रसन्न झालंय माझं आणि मळमळत सुद्धा नाही आहे मला. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात वा 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 छान. सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे आता आम्ही हेच बोलत होतो की जो उपाय तुम्हाला लागू पडला तोच उपाय मला सुद्धा कसा काय लागू पडला. आता असं सायली म्हटल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात अगं यात काय नवीन आहे ग. प्रतिमा त्या म्हणतात की आपल्या दोघींची नाळ कुठेतरी जोडली गेलेली आहेच ना ग, असं प्रतिमा त्या खूप छान बोलत असतात. हां आता पुढे म्हणतात की आणि मला माझ्या तन्वीचं तिच्या लहानपणी कोडकौतुक करता नाही ना ग आलं, म्हणूनच कदाचित आहे ना देवाला वाटलं असेल की तुझ्या पोटी तन्वीला परत पाठवूयात म्हणून, असं प्रतिमा त्या म्हणत असतात. आणि म्हणतात की अगं म्हणूनच तर हा योगायोग घडून आला असेल, बाकी काय असणार आहे. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण खरंच घरात खूप खुश असतात. आणि सायली मनात म्हणते की खरंच हा योगायोग असेल की दुसरं काही असेल. सायली विचार करायला लागते. कल्पनाताई म्हणतात सायली अर्जुन तुम्हा दोघांचं ना मला ना खरंच खूप अभिनंदन करायचं आहे, पण हे असं कोरडं आणि असं फोनवरती नाही हं करायचं. तर मी काय करते की मी आणि रविराज तिथे येऊन भेटतो हं तुम्हाला, असं प्रतिमा त्या म्हणतात. आणि अर्जुन म्हणतो हो लवकर या. प्रतिमा त्या म्हणतात सायली काळजी घे हं बाळा. सायली म्हणते हो प्रतिमा त्या. अर्जुन बाय बाय म्हणून लगेचच फोन ठेवून टाकला. कल्पनाताई म्हणतात सायली मी तुला मगाचपासून सांगते वरती जाऊन आराम कर, पण काही ना काही घडते आणि तू ना इथेच अडकून पडलीस आणि इथेच बसलीस, जा बरं आता वरती जा आणि आराम कर बरं. असं नंतर सायली आता निशिगंधाची फुलं घेऊन तिच्या रूममध्ये जाते. आणि कल्पनाताई तिला म्हणत असतात सावकाश ग म्हणून. अर्जुन म्हणतो बरं मम्मा प्रतिमा त्याने निशिगंधाचं रोपसुद्धा पाठवलंय, मी ते बाहेर ठेवले, तो प्लीज लावशील ना ग गार्डनमध्ये. कल्पनाताई म्हणतात हो लावीन हां मी. आणि बघा अस्मिता म्हणते आणि मी आपल्या नेहमीच्या फुलवाल्यांकडे ना सांगून ठेवते की दररोज आम्हाला निशिगंधाची फुलं हवीत म्हणून. अर्जुन म्हणतो आणि हो त्यांनी जर का नाही आणले ना तर मला सांग, मी कुठूनही माझ्या बायकोसाठी ना निशिगंधाची फुलं घेऊनच येईन म्हणून. अर्जुन खूपच एक्सायटेड आणि अतिशय आनंदी असा झालेला असतो. बिचाऱ्या अश्विनच्या चेहऱ्यावरचा ना मात्र उदासीच असते हां अजूनही. आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे आपण पाहतोय की सायली तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला असंख्य आठवणी आठवत असतात. पुन्हा जिने पहिल्यांदा कसं तिला तन्वी म्हणून आवाज दिलेला असतो आणि हे सगळं सायलीला खूप आवडलेलं असतं. त्यानंतर दोघीजण एकत्र जेवलेलं असतात. त्यानंतर चांदोबा हे असं उलटसुलट गाणं आहे तर त्या दोघीजणी म्हणालेल्या असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की काही आणखीन आठवणी आठवतात सायलीला, जसं की शुभंकरोती म्हणतानाचा सीन, त्यानंतर छोटी तन्वीला पाचपी खेळतानाचा सीन, त्यानंतर प्रतिमा त्या जेव्हा सायलीच्या केसांना तेल लावतात ना तर तो सीन सुद्धा सायलीला आठवत असतो. आणि त्यानंतर सायलीला वाटत असते की हा ही अशी गोष्ट या अगोदर पण आपली झाली का. तर लगेच प्रतिभा त्या म्हणतात नाही ग असं काही झालेलं नाही आहे. आणि इतक्या गोष्टी आठवतात. आणि आता सायलीचं अक्षरशः या विचाराने डोकं दुखायला लागतं म्हणून सायली उठते आणि आता बाम घेण्यासाठी कपाटात जाते. पण तिथे पुन्हा तन्वीचे फोटो दिसतात आणि ती फोटो सगळे काढून बघायला लागते. आणि बघायला लागलेली असते आणि तिच्या डोक्यात खूप विचार असतात हां अजून सुद्धा. सायली म्हणते मला जिचा भास होतोय ती खरंच ही छोटी तन्वी आहे का की कोणी वेगळी मुलगी आहे, असंही सायली ती हातात फोटो वगैरे घेऊन म्हणत असेल. तिला आता हे आठवत असतं की मला इतकं विचित्र असं काही दिसत राहतंय ना की मला ना काही कळतच नाही, इतकं अस्पष्ट दिसतंय ना की काय करू मी की काही मला ठरवताच येत नाही, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते का अरे मला तर यांनी हे फोटो पुन्हा आजीला परत द्यायला सांगितले होते आणि आता जर का हे फोटो इथेच आहेत हे कळलं तर हे मला खूप रागवतील, असं सायली म्हणते. आणि आता तिच्या हातातून आहे ना ते सगळे फोटो खाली पडतात. तितक्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो अगं काय 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 मम्माने सांगितलंय ना तुला की तू खाली वाकायचं नाही म्हणून. सायली फोटो घेण्यासाठी उचलत असते. सायली म्हणते अहो ठीक आहे एवढं काय. अर्जुन म्हणतो मी आहे ना थांब जरा. आणि असं पटकन फोटो उचलतो आणि म्हणतो अरे हे काय अगं बायको अजून हे तन्वीचे त्या फोटो मी तुला सांगितलं होतं ना हे देऊन टाकून, तो अजून का नाही दिले हे सगळे फोटो. सायली म्हणते हो मी पुन्हा आजीनं हे फोटो द्यायलाच निघालेले होते, पण परत विचार केला की मी जर का हे फोटो त्यांना द्यायला गेले असते तर त्या मला म्हणाले असते की अगं तुझेच फोटो आहेत ना मग परत का करतेस, आणि मग माझ्याकडे काय उत्तर होतं त्यांना देण्यासाठी, असं आता सायली म्हणते. आता अर्जुन गप्पच राहतो. सायली म्हणते आणि तसं हे आपल्या घरातलेच मुलीचे फोटो आहेत ना, बघा ना किती गोड मुलगी आहे ही, आणि मला हे फोटो बघून काही त्रास होत नाहीये. अर्जुन म्हणतो नक्की ना. तर सायली म्हणते हो अगदी नक्की मला काही त्रास होत नाहीये, माझी तर नजरच हटत नाहीये या तन्वीच्या फोटोवरून, मी हे फोटो माझ्याकडे ठेवू का प्लीज. आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून. आणि म्हणतो तू अशी क्यूट अशी स्माईल करशील तर तुला माहिती की मी तुला नाही म्हणू शकणारच नाही म्हणून. आणि म्हणतो की असं तसंही कुणीतरी म्हटलंच आहे की
बायको क्यूटली काहीतरी मागत असते तर नवऱ्याने नाही म्हणायचंच नसतं आणि म्हणतो की बरं हे घे फोटो आणि ठेव तुझ्याजवळ. आता सायली इतक्या आनंदाने त्याच्याजवळ त्याने थँक्यू म्हणत असते आणि बघा सायली इतकी खुश झालेली असते ना की अर्जुन म्हणतो कालच पूर्णाजीच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह साईन घडली आणि म्हणतो ती बरी झाली ना की सायलीसाठी सुद्धा हे तन्वी चॅप्टर क्लोज होईल. तर सायली म्हणते बरं झालं हे फोटो ठेवून घेण्यासाठी तयार झाले. मला ना कधी ना तन्वीचा हेवाच वाटतो. पूर्णाजींचा श्वास आहे तन्वी म्हणजे आणि तिच्या निमित्ताने मला सुद्धा ना पूर्णाजींचा श्वास होता आलं असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो बरं आता मामाने काय सांगितले लक्षात आहे ना, उद्या आपल्याला काय नाही कॉलेजेसकडे जायचं आहे आणि हे बघ पण आतापासूनच प्रत्येक व्हिजिटला मी तुझ्यासोबत असेनच म्हणून. आणि जे ते आई ते बाबा. सायली म्हणते हो तसंही डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे आईच्या शरीरात जे बदल होतील ते बाबांना पण कळायलाच हवे. अर्जुन म्हणतो वाव दॅट्स ग्रेट. त्यामुळे झोप आता आणि आराम कर. सायली म्हणते अहो तुम्ही यायच्या अगोदर मी ना डोक्याला बामच लावत होते, जरा डोकं दुखतंय ना माझं, बाम लावते आणि झोपते. अर्जुन म्हणतो अगं मग आधीच सांगायचं ना, थांब जरा मी लावतो तुला बाम. असं म्हणून अर्जुन काय करतो की लगेच सायलीला बसवतो आणि आता तिला बाम लावून देत असतो आणि अर्जुन खरंच सायलीची खूप काळजी घेत असतो. आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज आणि प्रतिमा त्या दोघी सुद्धा सुभेदारांच्या घरी येतात आणि म्हणत असतात की अभिनंदन प्रताप आजोबा आणि कल्पना आजी खूप खूप अभिनंदन असं म्हणत असतात. आणि हे दोघं जण सुद्धा आलेले असतात. प्रतिमा त्या काय करतात, कल्पना तुम्ही सगळ्यांनी अगोदर तोंड गोड करून घ्या म्हणून एक पेढ्याचा बॉक्स कल्पना त्यांच्या हातात दिला जातो. प्रतापराव म्हणतात अरे मला असं वाटलं होतं की काल तुम्हाला बातमी कळाली तर तुम्ही लगेचच याल म्हणून. रविराज म्हणतात अरे प्रतिमा यायच लागली होती निघाली म्हणजे इकडे येण्यासाठी, पण मी कोकणात गेलो होतो ना माझ्या एका मित्रासाठी, तर मीच तिला म्हणालो की आपण आल्यानंतर आपण एकत्र जाऊया, माझ्यामुळे तिला थांबावं लागलं रे असं रविराज म्हणतात. इतक्यातच अर्जुन आणि सायली येतात. तर रविराज म्हणतात अरे अभिनंदन ज्युनियर, आता तुला सुद्धा एक ज्युनियर येतोय असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. घरातलं वातावरण खूप छान असतं. प्रतिमा ते येतात आणि पटकन सायलीला मिठी मारतात आणि म्हणतात की सायली तुझं खूप मनापासून अभिनंदन, एवढी गोड बातमी दिलीस ना बाळा तू की बस असं प्रतिमा ते खूप कौतुक करत असतात सायलीचं. आता अर्जुन म्हणतो बरं तुम्ही इथेच बसा, आम्ही जरा ना गायनेकडे जाऊन येतो. प्रतिमा त्या म्हणतात हो जा. आणि सायली आता रेग्युलर चेकअप्स करायचे आणि असं म्हणल्यानंतर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो चला आम्ही आलोच म्हणून हे दोघं जण सुद्धा आता डॉक्टरांकडे जातात. आता आपण पाहतोय रविराज म्हणतात प्रतिमा आपण आता पूर्णाजींना भेटून येऊयात का ग. तर प्रतिमा त्या हो म्हणतात. आता हे दोघं जण सुद्धा ना पूर्णाजींना भेटण्यासाठी निघून जातात. आता आपण पाहतोय आता हे दोघं जण गेल्यानंतर अस्मिता मोबाईलवरती काहीतरी स्क्रोल करत असते. इतक्यातच ना तिला एका ना बाळाचं ना स्क्रोलर दिसतो आणि तिला ते खूप आवडतं म्हणून अस्मिता म्हणते मम्मा अगं हे बघ ना हे स्क्रोलर मी माझ्या बाळासाठी घेऊ का ग, मस्त आहे ना. कल्पनाताई म्हणतात अस्मिता तुला एखादी गोष्ट आवडली आणि ती तू घेतली नाहीस असं कधी झालंय का, घे तुला जे हवं ते घे असं म्हणून. आता अस्मिता काय करते की डायरेक्ट ऑर्डर टाकते. तर तिचं पेमेंट तर फेल होतं कारण तिचं अकाउंट बंद आहे ना त्यामुळे. तर अस्मिता मनात म्हणते खरं तर डॅडनी सचिनमुळे माझं अकाउंट फ्रीज केले, ते अजूनही ओपन नाही केलेलं आणि मनातच म्हणत असते की आता इतकं सगळं घडलंय ना की मला डॅडच्या डोक्यातून हे सगळं गेलंच असेल आणि मी ना एक काम करते आता ना मी हा ऑप्शन आहे ना तर COD असा ऑप्शन निवडते असंही अस्मिता म्हणते. आणि बघा पण म्हणते की पण पैसे देण्या अगोदर डॅडला ते अकाउंट ठीक करण्यासाठी मला सांगावंच तर लागेलच आणि या सिच्युएशनमध्ये आता मी काय करू मला कळतच नाही आहे असं अस्मिता म्हणते. सचिन म्हणत असतो वकिलांना कोर्टामध्ये काही करून आज अण्णा सुटलीच पाहिजेत. वकील म्हणतात ते सुटतील, तुम्ही काहीच काळजी करू नका. आता सचिन म्हणत असतो की आणि सगळे पेपर्स तुम्ही बरोबर घेतलेत ना. वकील म्हणतात की हो हा तेच वकील असतात की ज्याची मुलगी ह्या सचिनने किडनॅप करून ठेवलेली असते. सचिन म्हणतो काही इश्यू असतील तर मला सांगा. ते वकील म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी तयारी केलेली आहे. इतक्यातच आपण पाहतोय चैतन्य आता कोर्टाच्या आवारात बाहेर येतो. आता गाडी लावतो, आता हेल्मेट वगैरे काढतो आणि आता सचिन आणि हे वकील हे दोघं जण जातात आणि त्यानंतर सचिन आहे ना त्यानंतर आहे ना चैतन्य हा पाठीमागे वळून बघतो. त्यामुळे काय होतं की सचिन त्या वकिलांशी भेटतोय बोलतोय हे आणि आता हे सगळ्यांना चैतन्य दिसतच नाही म्हणजे त्यांच्या हे लक्षातच येत नाही. आपण पाहतोय आता पुढे की इकडे डिलिव्हरी बॉय आलेला असतो आता आणि म्हणतो की मॅडम तुमचं पार्सल आलेलं आहे आणि इतक्यातच अर्जुन सायली येऊन ना हे सगळं बघायला लागतात की एक पार्सलवाला आलेला असतो. आता तो पार्सलवाला म्हणत असतो प्लीज जरा लवकर दे ना मला उशीर होतोय. अस्मिता म्हणते की दादा ते माझ्याकडे ना कॅश ना थोडी कमी आहे आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी माझ्याकडनं रेंज पण नाही आहे ना इथे, एक काम करा तुम्ही ना हे घेऊन जा स्क्रोलर. आता तो माणूस म्हणतो की अहो तुमच्याकडे पैसेच नाही तर तुम्ही कशाला ऑर्डर टाकली, कॅश नव्हती तर शॉपिंग करायचीच कशाला. अस्मिता म्हणते सॉरी दादा. आता तो माणूस तो स्क्रोलर घेऊन निघून जातो. आता काय होतं की अर्जुन सायली हे सगळं बघतात आणि आता त्या माणसाला थांबवतात आणि म्हणतात काय रे तिथे काय चालू होतं आणि अस्मिता आता इतक्यातच घरात निघून गेलेली आपण पाहतोय. आता अर्जुन म्हणतोय एक मिनिट इथे काय चाललं होतं. आता तो
सांगतो की अहो या बाईने एक स्क्रोलर ऑर्डर केला होता आणि आता सांगते की माझ्याकडे कॅश नाही आहे, परत घेऊन जा. अहो एवढा मोठा बंगला आहे आणि घरातल्या बाईकडे पैसेसुद्धा नाहीत, उगाचच मला फेरी पडली ना, असं म्हणून तो मुलगा आता तिथून निघून जातो. आता तो गेल्यानंतर अर्जुन सायलीला खरंच खूप वाईट वाटतं. हां, आपण पाहतोय की सायली म्हणते अस्मिताकडे आता बाळाच्या खरेदीसाठी सुद्धा पैसे नाही आहेत आणि तिने मग आपल्याकडे मागायला हवे होते ना पैसे. अर्जुन म्हणतो तिला अकोड वाटलं असेल का. आणि आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की सायलीला पण हे सगळं आवडत नाही. सायली म्हणते अहो पण हे सगळं चुकीचं आहे ना. तर आणि म्हणते की मुळात तिने आपल्याकडे पैसे मागण्या अगोदरच आपल्या हे लक्षात आलं पाहिजे ना, आपलंच दुर्लक्ष होतं यासाठी, असं सायली म्हणते. आणि म्हणते अहो अस्मिताला काही हवे असेल तर ते न मागताच आपण तिला द्यायला हवं ना. आता अर्जुन पण गप्प बसून विचारच करायला लागतो. सायली म्हणते अहो तुम्ही पण तोच विचार करताय का की जो मी विचार करते ते. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. आता ह्यांनी काय विचार केला हे काय आजच्या भागात दाखवलं नाही. आता आपण पाहतोय डायरेक्ट दुसरा सीन, तो म्हणजे अस्मिता आता रूममध्ये येते आणि तिथे पर्स आणि मोबाईल ठेवते. तिला ना खूप वाईट वाटत असतं. आता अस्मिता म्हणते माझ्या बाळाच्या नशिबात चांगल्या गोष्टी नाहीतच का, असं म्हणत असते आणि पाळण्याकडे बघते आणि म्हणते माझ्याकडे तर अजिबातच पैसे नाही आहेत आणि मग मी आता माझ्या मुलाला कसं वाढवू, असा अस्मिताला प्रश्न पडलेला असतो. आपण पाहतोय की अस्मिता म्हणते नाही आता हार मानून तर चालणारच नाही आणि बाळ आता खूप जोरजोरात रडायला लागतं हा पाळण्यामध्ये. अस्मिता म्हणते आले आले काय झाले, अरे तुला काय झाले, आधी इतकं बघते तर बाळाने शिव केलेली असते. तर अस्मिता म्हणते ठीक आहे थांब, तुझं डायपर चेंज करायचे ना, मी करते. हां म्हणून काय करते की बाळाला ना आता बेडवर ठेवते आणि त्याला ना खेळवत आणि आता कपाट उघडून बघते तर डायपरसुद्धा ना अगदी संपत आलेले असतात, म्हणजे अगदीच 2 ते 3 राहिलेले असतात. अस्मिता म्हणते अरे डायपर्स पण माझे संपत आलेत, आता ना हे सगळं किती महाग आहे आणि मी सगळं कसं मॅनेज करू, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी डॅडकडे कुठे पैसे मागू, असं अस्मिता म्हणत असते. आणि म्हणते इतके दिवस तर मी आता त्यांच्या जीवावर जगत आले ना, आता काय करू, आता मला ना त्यांच्यावर आणखीन ओझं नाही राहायचं, असं अस्मिता म्हणते. पुढे आपण पाहतोय अस्मिता म्हणते की आता माझी जबाबदारी तर आता मलाच घ्यायला हवी, मला माझ्यासाठी आणि बाळासाठी काहीतरी काम करावं लागणारच आहे. बापरे, खरंच प्रेक्षकांनो नवरा नसेल ना तर एका बाईची काय अवस्था होते ना, खरंच तिला स्वतःला आता काहीतरी कमावंच लागतं. अस्मिता खूप बिचारी अस्वस्थ झालेली असते. आणि आपण पाहतोय लगेचच पुढचा सीन, पुन्हा कोर्टच्या आवारामध्ये. आता हा सचिन आहे ना सरकारी वकील आणि तो महिपतचा वकील, या दोघांशी सुद्धा हा सचिन बोलत असतो आणि नेमक्यातच आता तिथे चैतन्य येतो. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा चैतन्य पाहतो तर तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हा तर सचिन आहे. म्हणून आता चैतन्य मनात म्हणतो अरे सचिन हा ॲडव्होकेट देशमाने आणि सरकारी वकील यांच्याशी काय बोलायला लागलाय म्हणून, कारण हे अस्मिताचे तर म्हणजे कोर्ट केसशी रिलेटेड वकील नसतात ना. म्हणून आता चैतन्य काय करतो एका झाडामागं उभारतो आणि ऐकतो. सचिन म्हणत असतो देशमाने वकिलांनी तुम्हाला जे काही सांगितलंय तर ते तुमच्या लक्षात आहे ना. ते वकील म्हणतात हो. सचिन म्हणतात काही करून महिप शिकरे जेलमधून सुटायलाच हवेत आणि आपलं जे काही ठरलंय ते सगळं तुम्ही नीट करा. हां, ते वकील हो हो असं म्हणत असतात आणि चैतन्य झाडाडून हे सगळं पाहत असतात. आणि आपण पाहतोय की आता या सचिन जो आहे ना तर याने सरकारी वकिलाला सुद्धा मॅनेज केलेलं असतं आणि म्हणत असतो बघा कोर्टात जरी तुम्ही महिप शिकरेच्या विरुद्ध बोलत असाल तरी हे ते शिकरेच्या हिताचंच असणार आहे, असं काहीतरी करा आणि हे बघा तुमचं पाकीट तुम्हाला मिळून जाईल, असं सचिन त्या वकिलांशी बोलत असतो. चैतन्य हे सगळं पाहतो आणि म्हणतो की म्हणजे सचिन महिपतला सोडवण्यासाठी धडपड करतोय, बापरे अरे हा सगळा नक्की काय प्रकार आहे, हा हे तर मला कळायलाच पाहिजे, असा सचिन असं चैतन्य मनातल्या मनातच म्हणतो. आपण पाहतो इकडे पुन्हा घरचा सीन. पूर्णाजी म्हणत असतात तन्वीसोबत लपाछपी खेळायची म्हणजे अवघडच होतं. एक दिवस ती मागच्या अंगणामध्ये झाडामागे लपून बसली होती, आम्ही घरभर शोधलो पण ती सापडेच ना. मग संध्याकाळ झाली, रात चावायला लागली, अंधार पडला तेव्हा ती रडायला लागली आणि मग घरामध्ये आली आणि असं पूर्णाजींना खूप आठवणी सांगत असतात आणि म्हणतात आठवते ना गं तन्वी. प्रतापराव म्हणतात अगं तिला कसं आठवेल, अगं जेमतेम 2.5 ते 3.25 वर्षाची असेल ती. आता सगळेजण हसायला लागतात पण बघा सायलीला त्रास होतो. हां अर्जुन आता पूर्णाजी म्हणतात हो गं ते ही खरंच आहे, आता सायलीला त्रास होतो हे बघितल्यानंतर लगेच कल्पनाताई म्हणतात काय गं तुला मळमळतंय का. सायली म्हणते हो. पूर्णाजी म्हणतात तुला आणि मळमळतंय. आता असं म्हटल्यानंतर बघा हां पटकन अस्मिता बाजू सावरून घेते आणि म्हणते हां मग ठांबट आहे ना म्हणून तिला त्रास होत असेल नाही का. आता असं म्हणतात तेव्हा ना आपण पाहतोय पूर्णाजींना मग एवढं लक्षात येत नाही पण तरीही त्या म्हणतात तन्वी अगं तुझ्या गळ्यातलं लॉकेट कुठं आहे, ते दिसतच नाही आहे मला. आता पटकन कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अहो ते लॉकेट आहे ना माझ्याकडे. तर पूर्णाजी म्हणतात का, ते एरवी तन्वीच्या गळ्यात असायचं ना, मग असे तुझ्याकडं कसं काय, तिने कधी काढलेलं तर मी पाहिलंच नाही ना, मग तुझ्याकडे कसं काय आलं. आता काय बोलावं कळत नसतं अक्षरशः पूर्णाजींना सामोरे जाणं. कल्पनाताई म्हणतात काय झालं ना की त्या लॉकेटची ना कडी तुटली होती म्हणून तिने ते माझ्याकडे दिलं होतं
आणि मी सुद्धा ना तिकडे बसून आणलेली आहे, पण ते लॉकेट ना मी तिला द्यायचं राहूनच गेलं. हां, असं कल्पनाताई म्हणतात. मग पूर्णाजी म्हणतात, अगं मग दे ना आता तिला, तन्वीच्या गळ्यामध्ये लॉकेट हे हवंच, मी सांगून ठेवते तुला. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात हो, आणि म्हणतात की विमल अगं माझ्या खणामध्ये ना ते लॉकेट आहे, तर ते तेवढं आणून देतेस का प्लीज. विमल म्हणते हो देते हां आणून वहिनी. म्हणून विमल जाते आता ते लॉकेट आणण्यासाठी. आता बघा हां पुढे काय होतं की पूर्णाजी सततच तन्वीच्या लहानपणीचे किस्से सांगत असतात. पूर्णाजी म्हणतात अर्जुनच्या वाढदिवसाला ते लॉकेट घेतलेलं होतं, तुम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं आणि मग पूर्णाजीने त्याला कसं लॉकेट घातलं होतं हे सगळे सीन आहेत ना पूर्णाजी सांगत असतात. आणि सायलीला अक्षरशः डोळ्याच्या समोर ते हुबेहूब सीन दिसत असतात, म्हणजे फक्त ना क्लिअरिटी दिसत नसते. आणि सायली ना अशी म्हणजे एकदम डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टी आठवत असते. आणि तिला लहान छोट्या तन्वी आणि अर्जुन या सीनमध्ये ना ते अक्षरशः रमते, पण तिने डोळे बंद करून घेतलेले असतात आणि तिला कळतच नसते की ती काय बोलते. आता बघा सायली अचानक डोळे उघडते आणि म्हणते नेहमीप्रमाणे अर्जुनला औक्षण हा शब्द काही बोलताच येत नव्हता. बापरे, सगळे सुभेदार फॅमिली सायलीकडे बघायला लागतात ना. सायली हसायला लागते आणि म्हणते सगळेजण त्याची मस्करी करत होतात, ते त्याच्यावर हसत असतात आणि मला हे सगळं बघून खूप बरं वाटत होतं. असं सायली अचानकच बोलायला लागते जशी काय तीच तन्वी आहे. आणि पुढे म्हणते मग मामीने त्याचं औक्षण करायला घेतलं, त्याला स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवायला सांगितलं, मग त्याचं ना औक्षण केलं. अर्जुनलाही ना आश्चर्य वाटतं, प्रतापराव प्रतिमा त्या सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. सायली म्हणते पूर्णाजीने स्वतःच्या हाताने अर्जुनच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घातलं होतं. कल्पनाताई तर रविराजांकडे ते सगळे बघायलाच लागतात. सायली म्हणते मला बघता क्षणी ते लॉकेट खूप आवडलं होतं, म्हणून मी इशारा करून अर्जुनला सांगितलं होतं की ते लॉकेट तुला खूप छान दिसतंय, आणि मी हट्टानेच सांगितलं होतं की ते लॉकेट मला पण हवं आहे, मला पण हवं आहे. हे बघून अर्जुन माझ्याकडे बघून हसला. बापरे, अर्जुनला यात आश्चर्य वाटायला लागतं आणि रविराज प्रतिभा त्यांना सुद्धा. आता लगेच पूर्णाजी म्हणतात हो गं, हे सगळं तर मला सुद्धा आठवतंय, म्हणजे अजून तुला पण आठवतंय का असं पूर्णाजी म्हणायला लागतात. आणि सगळे सुभेदार फॅमिली आपसात एकमेकांकडे बघायला लागतात. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आणि आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये ना पूर्णाजीने ते लॉकेट आहे ना तरी सायलीच्या गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि म्हणतात की हे लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये असायलाच हवा, तेही नेहमीच. आणि प्रेक्षकांनो प्लीज तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईकसुद्धा करा. हां, आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये चैतन्य काय करतो की लपून कोर्टामध्ये उभा राहतो आणि सचिनने महिपतला तुरुंगातून सोडवले ही बातमी घरात कळते. प्रतापराव म्हणतात अरे हे कसं काय शक्य आहे. अर्जुन म्हणतो हो ना, महिपत शिकरे आता बाहेर आल्यानंतर आणखीन काय काय करेल ना, काही सांगता येत नाही. आणि सायली म्हणत असते छोट्या तन्वीच्या प्रत्येक प्रसंगाशी माझा काहीतरी संबंध असल्यासारखं मला का वाटतंय, आणि या लॉकेटला तर मी आधी कधी स्पर्श तरी हे लॉकेट मला इतकं जवळचं का वाटतंय असं सायली म्हणते. आणि आता हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत. तर अशा छान छान रिव्ह्यूसाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.